आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे अरबाज मकसूद अली खान हा दादर येथे कामाचे पैसे घेण्यासाठी जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेले। त्यानंतर तो घरी परत न आल्याने त्याचे वडील मकसूद अली खान यांनी दिलेल्या खबरीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात मानव मिसिंग रजिस्टर नंबर 96/2026 अन्वये नोंद करण्यात आली होती। मानव मिसिंग पोलीस उपनिरीक्षक सावंत हे तपास करत असताना तपासामध्ये बेपत्ता व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले असता मयत व्यक्तीचा मोबाईल फोन लास्ट लोकेशन हे भोईदावाडा वसई परिसरात आल्याचे निष्पन्न झाले। तसेच नमूद दिवशी अरबाज याची प्रेयसी मेहजबीन हिचे देखील मोबाईल फोनचे लोकेशन वसई येथे आल्याचे आढळून आले। त्यानंतर महिला नामे मेहजबीन नावाच्या महिलेस पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन बेपत्ता इसम याच्या अनुषंगाने विचारणा केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली। नमूद महिलेस विश्वासात घेऊन सखोल विचारणा केली असता तिने तिचा पती हसन व भाऊ तारिक व मित्र मुजुम पाठण याच्या सोबत मिळून खंडणी मागणी व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वसई येथे बोलावून घेऊन बेपत्ता असलेली व्यक्ती अरबाज याचा खून केल्याचे कबूल केले। तसेच केलेल्या खुनाबाबत सखोल विचारपूस केली असता बेपत्ता युवकाचा खंडणी मागणी व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पूर्व नियोजित कट करून बेपत्ता युवकाकडे पैशांची मागणी केली असता बेपत्ता अरबाज याच्याकडे पैसे नसल्याने त्याचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या प्रेताची एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वाल्यू पोलीस ठाणे हद्दीत निर्जन स्थळी नाल्यात टाकून विल्हेवाट लावल्याचे सांगितले। त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बेपत्ता व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे, सुभाष बुरसे पोलीस उपायुक्त 1 ठाणे शहर, प्रिया डमाळे सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग ठाणे यांनी अनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस ठाणे यांना सक्त सूचना देऊन मार्गदर्शन केले होते। दिनांक 3 एप्रिल 2024 ला मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे अरबाज मकसूद अली खान हे दादर येथे कामाचे पैसे आणण्यासाठी जातो असे म्हणून घरातून निघून गेले होते। परंतु ते घरी न आल्याने त्यांचे वडील मकसूद अली खान यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन खबर दिली आणि त्यावरून आपण मानव मिसिंग रजिस्टर 96/26 याप्रमाणे आपण नोंद केलेला आहे। तर या मानव मिसिंगचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करत होते। तर त्या तपासामध्ये त्यांनी जे बेपत्ता इसम आहेत त्यांचा मोबाईलचे सीडीआर काढले। तर सीडीआरचं त्यांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता त्यांना जो लास्ट लोकेशन आहे तर तो भोईदावाडा वसई परिसरात असल्याचे त्यांना लक्षात आले। त्यानंतर त्यांची जी प्रेयसी होती मेहजबीन तिचे देखील लोकेशन त्याच दरम्यान त्याच परिसरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यावरून त्यांनी मेहजबीन या महिलेस पोलीस ठाण्यास बोलून बेपत्ता इसमाविषयी माहिती घेतली। सुरुवातीला तिने उडावडीची उत्तरे दिली, परंतु अधिकाऱ्यांनी तिचं व्यवस्थित इंटरोगेशन केलं त्यावेळेस तिने कबूल केलं की तिचा पती हसन, भाऊ तारिक आणि तिचा भावाचा मित्र मुजुम पठाण यांनी सोबत मिळून खंडणीची मागणी करणे आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यातली मयत इसम जे आहेत अरबाज खान याला वसई इथे बोलवलं आणि त्याचा खून केलेला आहे अशी कबुली त्यांनी दिलेली आहे। तर याबाबत आपण सखोल चौकशी केली। सखोल चौकशी केल्यानंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की यांनी या गुन्ह्याचा पूर्वनियोजित कट केला होता आणि त्यांनी या बेपत्ता युवकाकडे पैशाची मागणी केली, परंतु त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाईपाने मारहाण केली आणि नंतर त्याला जीवे ठार मारले। आणि जीवे ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याचं मैताचं जे प्रेत आहे हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वाल्यू पोलीस स्टेशन हद्दीत निर्जन स्त्री गटारीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावलेली आहे। तर या अनुषंगाने आपण मुंब्रा पोलीस ठाणे 750/26 BNS कलम 140, 3(5), 103(1), 238 याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। तर या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बेपत्ता व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी या गुन्ह्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि सक्त सूचना दिलेल्या आहेत। तर यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांची सर्व टीम, कोपनी सावंत असतील किंवा IP माने आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप कौशल्याने हा तपास केलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे।
आणि याच्यामध्ये 2 अजून पाहिजे आरोपी आहेत आणि या आरोपींना उद्या म्हणजे दिनांक 15 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे न्यायालयात. मॅडम यांच्या